ओके काय चाललंय काका जरा पुढे सर कसा या मागासारखा सावली सचिन थोडं मुंबईकर धर सचिन आला सावली बूम दिसू दे सचिन खाली धर की थोडे या सेंटर अरे बरी चालू एलसीबी ऑफिसला काका आला होता, तुम्ही नेमकं काय कसं काय? 1-2 मिनिटं 20 तारखेला जो सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि ज्याचा तपास LCBकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने LCBकडे जो तपास दिला होता ते बापू शिंदे उर्फ दिनकर महादेव शिंदे हे आमच्या यशवंतनगर जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विजयी झाले होते आणि त्यांचा अपहार आणि त्यांचा खुनाचा प्रयत्न झाला अशा स्वरूपाचा तक्रार पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या मुलाच्या नावाने जबरदस्ती करून त्यांच्या मुलाच्या नावाने ती कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती आणि त्या तक्रारीचं आम्ही त्या दिवशीच वाई पोलीस स्टेशन असेल, महाबळेश्वर पोलीस स्टेशन असेल, इथं स्वतः बापू शिंदे यांनी जाऊन स्वतः तिथं लेखी स्वरूपात जबाब दिला होता. पण त्याची कोणतीही दखल न घेता जिल्हा परिषदेच्या मतदानामध्ये भाग घेता येऊ नये अशासाठी पुन्हा एकदा सकाळी 6:30 वाजता गुन्हा दाखल केला. हा 2 वेळा गुन्हा दाखल केला. एकदा रात्री दाखल केला होता गुन्हा, त्याच्यावर आम्ही स्टेटमेंट दिलं आणि पुन्हा सकाळी 6:30ला गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये अनिल देसाई आणि संदीप मांडवे हे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यांनी ह्यांचा अपहार केला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली किंवा त्यांचा अपहार केला अशा स्वरूपाचा खोटा गुन्हा जबरदस्तीने दाखल केला. त्या संदर्भामध्ये आज बापू शिंदेंना LCBच्या समोर आज ते स्वतःहून हजर झालेत. काल परवा 2 दिवस सुट्ट्या होत्या, त्यामुळं आज सोमवारचे काल आम्ही LCBच्या अधिकाऱ्यांशी संध्याकाळी बोललो होतो. काल संध्याकाळी आम्ही महाबळेश्वर पोलीस स्टेशनला गेलो होतो जबाब द्यायला, पण तिथं आम्हाला सांगितलं की तुम्ही उद्या LCBला जाऊन जबाब द्या. त्यामुळं काल संध्याकाळी LCBच्या अधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी सकाळी 10:30-11 वाजेपर्यंत या असं सांगितलं. त्याहून आज बापू शिंदेंचा जबाब इथं द्यायला आलो. त्यांनी त्यांचं जे काय म्हणणं आहे ते आज दिलं आहे आणि हा गुन्हा कसा खोटा होता हे त्यांनी त्यांच्या जबाबामध्ये स्पष्टपणे आज दिलेला आहे. त्याच्यामध्ये तक्रारदार खासदार साहेब कुठे? तक्रारदार हा त्यांचा मुलगा ज्यावेळी तक्रार दिली त्याच्यापासनं त्याला जवळपास 24 तास 24-25 तास त्याला अज्ञातस्थळी ठेवण्यात आलं होतं. आता त्याला घरी सोडलेला आहे आणि तो तक्रारदार आज वाईमध्ये आहेत. ते इथं का नाही आलेले? ते कोर्टात जाणार आहेत का? त्यांची भूमिका काय?
वडिलांचं आणि त्या आज तक्रारदाराचं आज प्रथम आपण ज्यांचं स्वतःचं अपहरण झाले असा ज्यांच्यावर हे होता ते स्वतः येणं हे महत्त्वाचं. तक्रारदाराची तक्रार काय आहे काय नाही हा विषय आज ज्या त्यावेळी कोर्टामध्ये ज्यावेळी हे जाईल त्यावेळी ती बाजू स्पष्ट होईल. पण आज प्रथमतः ज्यांचं अपहरण झालं आहे आणि ज्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे अशा स्वरूपाचा आरोप केला त्यांचा जबाब आजचा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा होता. काका, पोलीस अधीक्षकांच्या पोलिसांची भूमिका तुम्हाला काय वाटते? पोलिसांची भूमिका निश्चितपणे यामध्ये चुकीची भूमिका होती, संशयास्पद भूमिका होती आणि केवळ सातारा जिल्हा परिषदेमध्ये एका विशिष्ट पक्षाची सत्ता यावी आणि तिथं शिवसेना राष्ट्रवादीची सत्ता येऊ नये यासाठी हे सगळं रचलेलं कुभांड होतं. आणि आज आपण आता पाहिलं असेल सकाळी विधान परिषदेमध्ये सुद्धा या संदर्भात प्रचंड गदारोळ झाला आणि विधानसभेच्या उपसभापतींनी आज त्या संदर्भातले कारवाईचे आदेश पण सभागृहामध्ये दिले. काका, सभागृहात निर्देश दिले परंतु निलंबन होईल असं वाटतं. सभागृहात जे निर्देश असतात तेच आदेश असतात. त्यामुळं ती कारवाई ही सभागृहामध्ये घोषित केलेली आहे. त्याच्यावर 100% त्याच्याप्रमाणे थोडं कारवाई होईल आणि या प्रकरणाची आपले पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात मागणी केली की या सगळ्या झालेल्या प्रकाराची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि आमची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची ही मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी. पोलिसांनी जे कृत्य केलं त्या दिवशी गेले 19 तारीख आणि 20 तारीख या 2 दिवशी पोलीस बळाचा वापर करून जे कृत्य करण्यात आलं सदस्य फोडण्यासाठी सदस्यांवर दबाव आणण्यासाठी ज्या पद्धतीचा पोलीस यंत्रणेचा आणि प्रशासनाचा ज्या पद्धतीचा वापर झाला त्याची संपूर्ण न्यायालयीन चौकशी होणं आवश्यक आहे. आणि याचा मास्टर माइंड कोणने कुणाच्या निर्देशावरून पोलीस आणि प्रशासन असं वागलं याची सगळी खोलात जाऊन चौकशी होऊन त्या मास्टर माइंडवर कारवाई होणं गरजेचं आहे. नुसतं पोलीस निलंबित केले SP निलंबित करून हे प्रकरण थांबवून चालणार नाही. तर त्यांना निर्देश देणारे कोण होते, या जिल्ह्यातले कोणते नेते मंडळी त्यामध्ये इन्व्हॉल्व होती याची संपूर्ण न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे अशी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज मागणी करतो. आता विधान परिषदेमध्ये सांगाल काय सांगाल? तुमचं अपहरण झालं होतं, तुम्ही आता पोलिसांना जबाब दिलेला अरे अंगावर पडू नका. काय सांगाल? मी 19 तारखेच्या रात्रीपासून म्हणजे 19 आणि 20च्या रात्रीपासून म्हणजे मी दोन्ही पोलीस स्टेशनला समक्ष जाऊन तसं लिखी दिलेलंच आहे की माझं अपहरण झालं नाही किंवा माझ्यावर कुठला दबाव नाही काही नाही हे मी सगळं लिखी दिलं. तरी पण त्यांनी ही का कारवाई केली आजही मला त्याचा प्रश्न आहे. म्हणजे या कारवाई मागं कोण आहे आणि माझ्या त्या दृष्टीनं ही म्हणजे दबाव देऊन कुठलं वेगळं हे वापरून दबावतंत्र हा खोटा तक्रार अर्ज घेऊन ही फक्त त्यांना निवडणूक जिल्हा परिषद जिंकण्यासाठी हे कटकारस्थान केले असं माझं स्पष्ट. मुलाबरोबर नाही, मुलगा माझ्याजवळ तुमची काय चर्चा आहे का? मुलगा हा माझ्याजवळ राहतच नाही, त्याचा माझा काही संबंध नाही. आणि ज्या वेळेला मी 8-10 दिवस इकडे तिकडे होतो तेव्हा म्हणजे विकासचा मुलगा मोठा हा माझ्याबरोबरच होता. रोज फोनवर त्याचे माझे दोन्ही मुलांचे सुनांचे आणि मंडळीचे नातवांचे रोज सकाळ संध्याकाळ फोन व्हायचे. मुलाच्या बरोबर तुमच्या मी तुम्हाला सांगितलं ना की खोटी कोणाच्या तरी दबावाखाली किंवा त्याला कुठल्या तरी गोष्टीचा आम्हीच नाही त्याला म्हणजे काय पूर्वीचे काय त्याच्यावर गुन्हे असतील ते सगळे निकाली झालेली काही चालू असतील
मग त्यात तुम्हाला काहीतरी असं करू तसं करू दबाव टाकू. दबाव टाकू, तुम्ही असं नाही केलं तर आम्ही मोका लावू, अशा काहीतरी प्रकारचं त्याच्यावर दबाव हे यार थांब की. अरे असा दबाव टाकूनच त्या षडयंत्रात त्याला गुंतवलेलं आहे माझं स्पष्ट मत. मग त्याला मोकोका लावण्याचं धमकी दिली असं तुमचं मत आहे? असा माझा समज आहे. बरं तुमचं अजून माहिती त्याची गाठ नाही पडली, पण 100% असा बरं पोलिसांना तुम्ही काय जबाब दिलाय थोडक्यात सांगा. मी पोलिसांना जबाब दिलेला हा. आहे की अशा प्रकारचं कुठं कृत्य झालेलं नाही, काय मी कुठेही गेलेलो नाही. आणि मी कसं आहे, मी सदस्य आहे, माझे ग्रुप सदस्य माझ्याबरोबर, जाण्याचा प्रश्न येतो कुठं काय, मीच उलट त्या सगळ्यांना सांभाळत होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये की हे जे काय चाललंय चुकीचंच होतं ना. तुम्ही किती दिवस आता बाहेर आहे घरात? मी बाहेर कशाला आहे, घरातच मी त्याशी पण ज्यावेळेला वायपुरीने जबाब दिला, मी पाठीपाचला, मी घरी जाऊन आंघोळ बिंघोळ करून माझ्या नाताला सोडून मी पुन्हा माझे सगळे सदस्य घेऊन आलो. तुमच्या मुलाने तुमच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. आता बघा, तो मी ह्या 2 दिवस ह्याच गडबडीत आहे की जे जाणून खोटा अर्ज करून जे माझे 2 म्हणजे सदस्य ज्यांनी कारण नसताना मतदानापासून वंचित करून त्यांना बेकायदेशीर अटक केली, काय त्यासाठी त्यांना म्हणजे जामीन देण्यासाठी सध्या आमची धडपड चालू आहे त्या ह्याच्यात. त्यामुळं कोण फिरे कुठं काय हे सध्या काय मी तिकडे लक्ष देईन. बापू तुम्ही आता जे म्हणाला, बापू तुम्ही आता जे आमचं मागणं असं की हे जे खोटं षडयंत्र रचून जे आमचे 2 सदस्य पळवले हे चुकीचं आहे. तर खऱ्या अर्थाने की जर नैतिकता असेल, लोकशाही टिकवायची असेल तर पुन्हा हे सगळ्यांनी जी ही निवड झालेली ही निवड पुन्हा व्हावी ही माझी मागणी. बापू तुमच्या मुलाने खोटा गुन्हा दाखल केलाय, तुम्ही त्याच्यावरती खोटा गुन्हा दाखल मान्य करणार आहे का का मग? तुमची? तुम्ही तुमच्या मुलावरती खोटा गुन्हा दाखल करणार का? तुम्ही एका बाजूला म्हणताय त्याचा माझा काही संबंध नाहीये. हो नाही पण त्याच्या गुन्हा दाखल करायला संबंध येतो कुठं, मी माझ्या जबाबात दिलेलंच आहे ना. नाही तुम्ही म्हणताय की तुमच्या मुलांनी सगळ्या खोट्या पद्धतीने केलं, त्याच्यावर मकोका वगैरे लावण्याच्या शक्यता आहे की ही वस्तुस्थिती आहे? शक्यता आहे असं मी सांगितलं की म्हणजे ही वस्तुस्थिती नाही, तुमचा संवाद झालेला नाही नाही तुमच्या नाही, मुलासोबत? नाही. पण